मावशी, असं म्हणतात ना की ज्या माणसाचं मातीशी घट्ट नातं असेल त्याला कसलीच भीती नाही, कसलंच टेन्शन नाही, हो ना गुंदे? हा, मग आता निसर्ग आपल्याला एवढं सगळं देतोय तर मग आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे परत. आणि म्हणून मी असं म्हणते की ही जी सुकलेली फुलं आहेत, सुकलेली पानं आहेत, ती आपण खत म्हणून वापरूया आपल्या बागेत. हा, आणि शेणखत तर एकदम बेस्ट गुलाबाच्या फुलांसाठी. काय मग आपल्याला जे निसर्गाला आता परत करायचं त्यासाठी काय करूया? इथे तिथे कचरा टाकायचा नाही. बरोबर. सुकलेली पाना फुला कंपोस्ट खतामध्ये नेऊन टाकूची. करेक्ट. आपला परिसर स्वच्छ ठेवायचा. अगदी बरोबर मावशी, एकदम बरोबर. सात नऊ आठ 7 9 9 8 0 0 800. ऐकलत का भाऊजी? ऐकलं वहिनी. ओ वहिनी, आजकाल तिचा हिशोबात कोणीच हात धरणार नाही. अहो जाऊ कोणाची आहे? ओ, चपातीचं मशीन कोणी बनवलंय? हा, काय चाललंय या स्वीटूचं? कोणी उचलत नाहीये ती. असं काय करता? आता गावी असते ना ती, तिथे आपल्या मुंबई सारखं थोडंच आहे. अहो लवकर झोपतात सगळे, तिला पण सवय लागली असेल लवकर झोपायची. मग उगीच बाजू घेऊ नकोस तिची. आता काय रात्र आहे, आत्ताही फोन उचलत नाहीये. वहिनी कामात असेल होती. भाऊजी अहो एवढं कसलं आलंय काम? पण पहिल्यांदाच असं झालंय ना की वाढदिवसाच्या दिवशी स्वीटू घरात नाही. आता तरी उचलू दे देवा. अगं, नुसती भात शेती करून पैसे मिळवण्यापेक्षा आपण जर फुलबाग केली, हा, आणि फुलझाडं लावली तर अजून एक व्यवसाय होऊ शकतो ना त्यातनं. हा ताई, पण भात शेती करून वेगळी फुलझाडांची बाग करू वेळ कसं मिळणार? अगं हा, काय म्हणत होतीस? अहो ताई, भात शेती करून वेगळं बागकाम करण्याक वेळ कसं मिळणार? अगं, एवढा काही वेळ नाही लागत वेगळा. मग सुरुवातीला थोडी निगा राखली, खतपाण्याची काळजी घेतली ना की ती आपोआप फुलतात फुलझाडं ऋतूप्रमाणे आणि बहरतात. रॉकी दादा, आता तुमचं काय खरं नाही. का, काय झालं? असं दगड लागणं म्हणजे अपशकुन नसतो. आता तुम्ही कामात न गेलाच समजा. अरे तू 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 क्या बोल रहा है बंड्या? कुछ तो मोठा गडबड हो गया. जागेचा मूल पुरुष लक्ष ठेवून असतो. हे केलं तुम्ही, ते आवडलं नाही त्याला, तुमच्या आता मानपतीवर बसणार तो. हे भगवान. मी बॉ जातोय इकडून, नाही तर मला धरेल तो. अरे ए ए ए अरे अरे बंडे रुक. अरे क्या अजीब रूल्स है यार इधर. ये पत्थर निकाला का तो सजा हो गई. कमाल है. सुंदर सुंदर मेरे भाई, जरा ध्यान रखना. कोई आए ना तो मुझे बताना. ए मेरे साथ ही रहना, किधर मत जाना प्लीज. और अगर कोई आए ना सुंदर, तो ना उसको अपने सिंगड़े से उड़ा देना. इतने बड़े सिंगड़े है तेरे, उड़ाएगा ना प्लीज सुंदर. अरे 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 काय झालं पुरा? कशा रडतोस? कशा रडतोस? रडू नको. अरे अरे नहीं नहीं. काय हो रॉकी भाऊ, माझ्या बंड्यात पाडलं काय? अरे कुंदाताई, मैंने कुछ नहीं किया सच में. रडू नको रवान दे. थांब थांब, आपण स्वीटू ताईक नाव सांगूया. हा थांब. स्वीटू ताई, काय झालं? रडायला काय झालं तुला? रडू नको. त्याने मला मुद्दा म्हणून पाडला नाही. रॉकी दादानी पाडलं. रॉकी दादा, जाओ आप जल्दी से हल्दी लेके आओ. हाँ मैं अभी लाता हूँ. एवढं बघू, कुठे लागलं तुला? बघू, केवढं लागलंय.
पण मला तर वाटलं होतं की शूरवीर आहे आमचा बंड्या, पण नाहीये बहुतेक शूरवीर. हाय. आहेस ना? तुला एक गंमत सांगू? बघ, कोणाला सांगू नको. माझ्याकडे एक परीराणी आहे. तर तिने मला असं सांगितलं की रॉकी दादानी काहीच केलं नाहीये, बंड्यानेच काहीतरी खोडी काढली आहे. बरोबर आहे का? नाही? अच्छा, पण तुला हे माहितीये का की परीराणीने सांगितलंय निरोप दे बंड्याला माझा. जर आपण दुसऱ्याची खोडी काढली तर देव बाप्पा आपल्याला शिक्षा करतो. मग तुला शिक्षा हवी आहे का? नको आहे ना? नको आहे ना? मग कशाला रे? कशाला त्रास दिला? काही लागलं नाहीये. काय बे? अरे, माझ्याकडे पैसेच नाहीयेत. सारखे सारखे नलूकडे कसे मागायचे? नलू, निघतोय मी. हा, मला माहितीये तुम्हाला काय हवंय. डबा. अरे नलू, ते थोडे आज मी ना 2 मोबाईल फोन रिपेअर केले. एकाचा तर पूर्ण डेटा वाचवला. काय खुश झाला तो माणूस माहित आहे. 200 रुपये दिले त्याने मला. सुमनकडे द्या. ए दादा, आता मी कुठलाही मोबाईल रिपेअर करू शकतो. हा, अरे वा, छान. चल नलू, येतो मी. वहिनी इकडे ना. काय भाऊजी? दादाकडे पैसे नाही येत वाटतं, म्हणून घुटमळतोय. तुम्ही पैसे द्या ना त्याला. लक्षातच नाही आलं. मी वहिनी, हे द्या. नाही नाही, नको. हे द्या. अहो, ऐका ना, येताना जरा मिरच्या कोथिंबीर आणाल का? तेवढ्यासाठी मला बाजारात जायला नको. मिरच्या कोथिंबीर घ्या. अगं, एवढे कशाला? अहो, सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. असू दे. एकदम तू 200 रुपये दिलेस. तुला लागले तर आहेत माझ्याकडे. अहो, एवढा का संकोच करताय? आयुष्यभर तुम्ही आम्हाला दिलत ना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कधीतरी मी दिले तर काय हरकत आहे? असं नाही. कुटुंब प्रमुखाचं कामच असतं ते. जबाबदाऱ्या झटकून कसं चाल? पुरे आजपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडल्या. आता आम्हाला आमच्या खारीचा वाटा उचलू देत ना. आणि नोकरी मिळाल्यावर परत या सगळ्या जबाबदाऱ्या घेणार आहात ना तुम्ही. मग बघू काही काम मिळते का. अहो, काहीतरी विसरताय का तुम्ही? नाही काय घेत सगळं. म्हणजे तुमच्या लक्षात नाहीये ना स्वीटूचा वाढदिवस आहे ते? माझ्या स्वीटूचा वाढदिवस कसा विसरेन मी? काय मग तिच्याशी फोनवर न बोलता निघाला? अगं, मी फोन करणारच आहे, पण आल्यानंतर. काय आता जर बोललो ना आणि कमी बोललो तर मला म्हणेल तुम्ही बोलत का नाही, पुढे निघालायत का, असं विचारत बसेल. मला 100 प्रश्न विचारेल. आणि कामासाठी तुम्ही एवढी वणवण का करताय हे जर तिला कळलं तर ती चिडेल तुमच्यावर. हा काय हा? हो, तुम्हाला माहितीये ना तुम्ही एवढी दगदग केलेली नाही आवडत तिला. बरं ते सांग. ऐका ना, चला ना आपण फोनवर बोलूयात. अगं, मी घाई तर तुम्ही मी अगं तुम्ही चला हो. मी फोन लावते. अहो, माझा फोन उचलत नाहीये. तुम्ही लावता का जरा? स्वीटूताई, बरं झालं हा तुम्हीच समजावलं. माझ्या काही ऐकतच नाही हा. हो का? खरंय का?
स्वीटू हल्दी जल्दी लगा है ना? हो. बघ सांगितलं ना कामात आहे, आपण नंतर फोन करूया. चल. ए दादा थांब. तुला फोन लावायचंय का? या फोनवरून लाव ना. अरे पण नवीन फोन महागातला दिसतोय. वहिनी हा विकतचा नाहीये. अहो मग हा कुठला फोन? सांगतो माझी आई, सांगतो. ते शेजारच्या बिल्डिंग मध्ये नेने आहेत ना, त्यांचा फोन मी रिपेअर केला होता. नेने आता बाहेर गावी चाललेत, तर त्यांची कंपनी त्याला नवीन फोन देणार आहे. ते म्हणाले माझा फोन तुला ठेवून दे म्हणून. माझा फोन नवीन. अय्या भाऊजी छान आहे हो फोन. वहिनी ह्याच्यावर लावून बघा ना स्वीटूला फोन. हा बघा ना. हा फोन करता पाहिजे घरी. सिटूताई ओ सिटूताई, काय ग? हे बिल बघा केवढं मोठं आलंय ते. अगं हे 2 महिन्याचं बिल आहे. 2 महिन्याचं? हा मी तर भरलं होतं मागच्या महिन्याचं बिल. इथे असं लिहिलंय मागील बाकी. हे बघ. मागच्या वेळेला तर ह्यांना सांगितलं होतं बिल भरायला. जाऊ दे. बरं झालं बाई तू सांगितलंस, तुझ्यामुळे कळालं तरी. काय बरं झालं. कधी सांग, काही लागलं तर मी आहे इकडे. आता मी बिल भरते. बर. तू गेलीस तर कसं होणार काय माहित. मी कुठे जाणार आहे? मी नाही जाणार आता इथे. मी माझं सगळं सोडून आले इकडे. आता नाही जाणार. बिल भर जा. जा आणि चिडचिड करू नकोस. जा. बस आली. बोलो रॉकी भाई. मुंबई आ रहे हो ना? ऑन द वे आहे. कोकणात पोचलोय मी. काय छान वाटतंय रे. मस्त स्वच्छ हवा, मातीचा मंद सुगंध, नद्या, नाले. रॉकी आपल्या देशात जे आहे ना ते जगात कुठेच नाही. हाँ हाँ ठीक है ओके बाय. ते आज हाँ जानता हूँ भाई. आज स्वीटू का बर्थडे है. मैंने उसको विश नहीं किया. कैसे करूँ? उसका गिफ्ट तो आ रहा है ना, ट्रैवल कर रहा है ना. वैसे आपने एक बात सही कही है हम भाई. जो इंडिया में है ना वो कहीं नहीं है. आओ जल्दी. So, should we start? Yes, ma'am. मॅम बिझनेस एक्सपान्शन 5 स्टेप मॉडेल मागच्या मीटिंग मध्ये आपण रिप्रेझेंट केलं होतं, तर त्याला गो अहेड देता येईल? येस ॲब्सोल्युटली. आय हॅव गॉन थ्रू इट. मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. मायनर चेंजेस होते, आय थिंक ते केले गेलेत. सो माझ्याकडनं गो अहेड आहे. ऑफकोर्स फायनल डिसिजन मोठ्या मॅम घेतील. ओके मॅम. मॅम ते आपल्या मार्केटिंग एक्सपान्शनचा कॉल घ्यायचा आहे. हो आय नो दॅट इश्यू. मी मोठ्या मॅमना ब्रीफ केलंय त्याबद्दल. शील गेट बॅक. अजून काही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. रेखा आईची तब्येत कशी आहे? आता ठीक आहे मॅम. ग्रेट. दीपक जी. यस मॅम.
तुमच्या मुलीची ऍडमिशन झाली? हो हो झाली मॅम, झाली झाली. आणि हा मोठं काम तुमच्यामुळे झालं मॅम. इट्स ओके. सुश्रुत, यू हॅव डन अ ग्रेट जॉब. थँक्यू मॅम. सो लेट्स स्टार्ट द मीटिंग. हो मॅम. मॅम, हा आपला नवीन बिझनेस प्लॅन असणार आहे. तू वाचलास का? हो, आय हॅव गॉन थ्रू इट. काही मायनर चेंजेस होते ते पण केले. सो टेक युअर डिसिजन ना. तो डिसिजन घेऊन टाकायचे. ह्या छोट्या मोठ्या परवानग्या माझ्याकडनं घ्यायच्या नाहीत. तू हक्काने घे ना, कंपनी तुझी पण आहे. मॅम, पण मला तुमच्या गायडन्सची गरज आहे. तुमचा एवढा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मला जर काही शिकता आलं तर मला तो चान्स सोडायचा नाहीये. बर, ठीक आहे, तू म्हणशील तसं. पुढे काय सांगत होतीस? सो ऍज आय वॉज सेइंग, हा आपला नवीन प्लॅन असणार आहे आणि याप्रमाणे आय एम सो सॉरी. हॅलो, हा गीता. काय? नाही, पण असं कसं झालं? ओके, एक काम कर, तू आत्ता लगेच आतमध्ये घेऊन ये. हो, ओके. मॅम, एक प्रॉब्लेम झालाय. आपण जी मोठी पौष्टिक लाडवांची ऑर्डर आता डिस्पॅच केली होती ती रिजेक्ट झाली आणि ते लाडू परत आलेत. Oh my God. का? मॅम, क्लायंटकडे पोहोचण्याआधीच सगळे लाडू फुटले. या माय गॉड, लुक एट दिस. फार भुगा झाला लाडवांचा. हे चुकलं. आय रिअली डोंट नो. पण मॅम, आता क्लायंट हे लाडू ऍक्सेप्टही करत नाहीयेत आणि पेमेंटही करत नाहीयेत. सो इट्स अ बिग लॉस फॉर अस. मॅम, तुम्ही जी रेसिपी सांगितली ती तशीच्या तशी फॉलो केली आम्ही. प्रमाणही तेच आहे, सगळं तसंच केलंय. मग हे असं कसं? ऍक्च्युली ती रेसिपी माझी नव्हती, नलूच्या आईची होती. म्हणजे तिने आम्हाला शिकवले होते लाडू. मी त्यांच्याप्रमाणेच सगळं प्रमाण वगैरे एक्झॅक्टली, म्हणजे आधी मी हे बनवायचे, राईट? मग असं कसं झालं? मैथिली, मी आलेच. एक्सक्यूज मी. बंड्या, माझी चड्डी दे. नाही देणार. बंड्या, माझी चड्डी दे. मी नाही देणार. बंड्या, माझी चड्डी दे. मी नाही देणार. बंड्या, माझी चड्डी दे. अरे ए काय तू? हळू, सावकाश सावकाश. उठ उठ. नाव काय तुझं बाळा? हं? ए थांब.